पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतील। मॅचला सुरुवात होणार आहे। ज्यावेळेला टॉस जिंकला होता संतोष एजन्सी या टीमने आणि सरळ मात्र गोलंदाजीचं डिसिजन घेतलं आणि जयराज फायटर्स या टीमला सरळ बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिलंय। हा सामना खूप मोठा बनेल यात अजिबात शंका नाही, कारण दोन बलाढ्य संघ आता खेळतात या संपूर्ण स्पर्धेतील पहिलीच मॅच। रसिक प्रेक्षकांची आज जर पाहायला गेलं तर गर्दी 100% असणार आहे, कारण का दापोलीमधला हा मान्सून ब्लास्ट पाहायला मिळतोय। दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानामध्ये कॉलेजचे विद्यार्थी देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी देखील आलेले आहेत। चला मॅचला आरंभ आणि प्रारंभ होतोय आणि या सामन्याला सुरुवात तर होते। आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्र यज्ञ करू, शब्द आमच्या जीवाचे जीवन, शब्द धन जन वाटू लोका तुका म्हणे, शब्दाचीच देव शब्दाचीच गौरव पूजा करू। मॅचला आपण सुरुवात करतोय। पहिलंच षटक गोलंदाजी ट्रॅक वरती डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज मनोज मोहितेला गोलंदाजीसाठी पाचारण केले गेले। एक क्लासिकल आपल्याला गोलंदाज, एक चांगला ऑलराऊंडर पाहायला मिळतो मनोज असेल तर त्याच्यानंतरला आपण पाहायला गेलं तर समोरच्या दिशेनं एक आपण पाहिला छोट्या सनीचा खेळाडू म्हणजे दापोलीचा डेव्हिड वॉर्नर मिस्टर समीर सावंत तयार असेल। पहिलाच बॉल टाकला जाईल, चेंडूला सन्मानजनक हँडल केले, ऑफला चांगला ड्राईव्ह केला, डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे, ज्याच्यामध्ये पाहायला गेलं तर बघता बघता 2 रन्स देखील कंप्लीट करताना समीर आणि त्याचा साथीदार पांडुरंग याला देखील आपण बघतोय। दोन्ही विस्फोटक फलंदाज देखील आहेत। 2 खेळाडूंमध्ये मोठी प्रचंड क्षमता देखील आहे की कोणत्याही क्षणाला ते आक्रमण गोलंदाजावरती करू शकतील, ही स्ट्रेंथ राहिलेली आहे या दोन्ही फलंदाजांकडे। तर मनोज मोहिते हा देखील तितकाच तजीलदार बॉलर आहे। फुल टॉस बॉल होता, चांगला यावेळेला लॉफ्टेड स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेने तैनात होता, जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल, चेंडूला थ्रो करेल अतिशय वेगाने, मात्र याही बॉलवरती 2 रन्स कंप्लीट होत आहेत। अगदी सकारात्मक दृष्टिकोनानुसार या ठिकाणी सुरुवातीच्या षटकामध्ये बॅटिंग केली जाते समीर सावंतच्या माध्यमातून। एक क्लासिकल फलंदाज देखील आपण पाहतोय। पुढचा बॉल ज्यावेळेला टाकला जाईल, खोलवरचा बॉल होता, बॅक टू बॉलर खेळलं गेलं, परंतु थोडंसं फंबल करताना गोलंदाज देखील दिसला होता। आणि आतापर्यंत मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं तर थांबवताना या गोलंदाज मनोज मोहितेच्या माध्यमातून समीर सावंतला थांबवले गेले। सुरुवातीचे 2 बॉल अगदी कुठेतरी सन्मानजनक खेळताना त्याला पाहिलं, त्याच्यानंतरला काय घडलं तर एकंदरीत ज्या वेळेला पुढचा बॉल टाकला जाईल कोणता मोठा फटका येणार का। एस हवेमध्ये बॉल आहे, चेंडू मात्र हवेमध्ये खूप काळ राहिलाय, परंतु चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीयेत। अगदी सुदैवी ठरलाय, नशिबाची साथ देखील समीर सावंतला मिळाली आहे। तिसरी धाव घेण्यासाठी इच्छुक नाहीये समीर।
पहिल्या षटकामध्ये अजून एकही चौकार आणि षटकार आलेला नाहीये. याला म्हणतात अगदी डिसिप्लिननुसार गोलंदाजी, याला म्हणतात एक सन्मानजनक गोलंदाजी आणि हीच गोलंदाजी मैदानामध्ये मनोज मोहिते करताना दिसतोय. अनेक रसिक प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये त्याचबरोबर ऑनलाईन रसिक प्रेक्षक स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत करतोय. शॉट ऑफ लेंथ यावेळेला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला गेलाय आणि इथे फलंदाजाला चकमा दिला गेलाय. डॉट बॉल येतोय. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेले आहेत, ज्याच्यामध्ये पाहायला गेले तर केवळ 6 रन्स खर्च केलेत मनोजनं. किफायतीशीर गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा बॉल असेल, थोडंसं स्टेप आउट देखील केलंय. थोडंसं स्टेप आउट करत असताना आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 1 चा खेळ देखील या ठिकाणी संपलेला आहे. विदाउट लॉस 6 रन्स पहिल्या ओव्हरमध्ये. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती डावखुऱ्या शैलीच्याच गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं आहे. पहिलं षटक आपण मनोज मोहितेला पाहिलं असाल, तो देखील डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज. दुसरं षटक अजिंक्य पुसाळकरला गोलंदाजीसाठी कामान सांभाळताना आपण त्यांना पाहतोय. पंचाच्या अगदी डाव्या बाजूनं आणि पांडूला पहिलाच बॉल स्लोवर वन टाकताना आपण देखील पाहिलंय. पहिला चेंडू आपण तिथे जर पाहायला गेलं तर कमी गतीचा टाकताना बघितला अजिंक्यला. त्याच्यानंतर चेंडूला अगदी चांगल्या पद्धतीने हँडल केलं. अगदी पॉइंटच्या दिशेने असले पॉइंटला चेंडूला खेळलं गेलं. इथे फक्त आणि फक्त 1 रन्स घेत असताना समीर आता स्ट्राईक मार्कवरती आलाय. पहिल्या षटकामध्ये काय घडलं, केवळ आणि केवळ 6 रन्स खर्च मनोज मोहितेनं केले होते. त्याच्यानंतरला अजिंक्य पुसाळकरला गोलंदाजीसाठी पाठवलं गेले. पहिल्याच बॉलवरती केवळ 1 रन्स खर्च केलाय. आता समीर सावंतला विस्फोटक फलंदाजी करावी लागेल, कारण जी क्षमता आहे, मोठे स्ट्रोक खेळणं ही त्याची स्पेशालिटी आहे. यावेळेला शॉट ऑफ लेंथ आणि फाईनला क्षेत्ररक्षक हवाई सफर, चेंडू सीमारेषा बाहेर, सारण षटकार. अगदी खूप कमी गतीचा बॉल होता. त्याचा खरपूस समाचार घेताना समीर सावंतला देखील आपण पाहिलं. पुन्हा एकदा अगदी त्याच लेंथ वरती चेंडूला टाकलं, परंतु लेगस्टंपच्या खूप बाहेर आहे आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स देखील मिळून जाणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता षटकार आल्यानंतर थोडंसं कुठेतरी बाजू बदलली आहे, थोडे विचार देखील बदलताना आपण या गोलंदाज अजिंक्यला पाहतोय. शॉट ऑफ लेंथ पुन्हा एकदा यावेळेला भिरकावलेला आहे. चेंडू पुन्हा सीमारेषा पार येतोय. दापोली मान्सून प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार.
थोडीशी चर्चा करताना देखील कॅप्टन अक्षय निवाते देखील दिसले होते तिथे. अजिंक्यवरती थोडंसं आक्रमण करताना पण समीर सावंत थोडा दाहडलाय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा चांगला यावेळेला पिक स्ट्रोक चांगला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, परंतु तिथे काय घडलंय चेंडू पर्यंत ते पोहोचू शकत नाहीयेत. सुदैवी ठरलाय समीर. आणि इथे कॅच घेण्याचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. समीरला आपण पाहायला गेलं एक जीवनदान देखील मिळाले असं म्हणावंच लागेल. कारण जो फलंदाज मागच्या 2 बॉलवरती आक्रमण करताना दिसला, ज्याने सिक्सर अजिंक्यच्या गोलंदाजीवरती ठोकले, आता अजिंक्यनं एक संधी निर्माण करून दिली होती फलंदाजाला बाद करण्याची, परंतु कॅच मात्र तिथे झाली नाहीये. पुढचा बॉल असेल ऑलरेडी ऑफ स्टंपच्या बाहेर शफल. इथे पुन्हा फुल टॉस बॉल होता ज्याच्यामध्ये क्षेत्ररक्षक असू शकणार आहेत. केवळ आणि केवळ एकाच धावेवरती तुम्हाला समाधान आणि संतुष्ट मानावं लागेल. आतापर्यंत 5 चेंडू आपल्याला टाकताना गोलंदाज पाहायला मिळालाय. अजिंक्यनं 5 चेंडूंमध्ये तब्बल 17 रन्स आतापर्यंत खर्च केलेत. हालाकी पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 6 रन्स होते. या 5 बॉलमध्ये तब्बल 17 रन्स खर्च करताना गोलंदाज अजिंक्यला देखील पाहिलंय. ज्याच्यामध्ये आपण समीर सावंतला पाहिलं 10 चेंडू त्यांनी फेस केले, त्याच्यामध्ये 21 रन्स त्यांनी बनवले. तर पांडूनं मात्र या ठिकाणी पाहायला गेला तर 1 बॉलला फेस केले केवळ आणि केवळ तो एकाच धावेवरती घेतोय. या ओव्हरमधील शेवटचा बॉल चांगला ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या परिसरामध्ये तैनात असू शकेल. केवळ आणि केवळ एकच रन्स याही बॉलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे विदाउट लॉस 24. तिसरं षटक आहे. मनोज मोहितेला पुन्हा गोलंदाजीसाठी आता पाठवलंय. अंपायरकडे वाईट बॉलची दाद मागितली जाते, परंतु नाही, इट्स अ फेअर डिलिव्हरी. कमालची बॉलिंग आहे. मनोजनं पहिल्या ओव्हरमध्ये देखील सुरेख गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये देखील अगदी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असू शकेल. कारण अजिंक्यचं षटक मागचं ते थोडंसं महागडं एक्सपेन्सिव्ह ठरलं होतं आणि तिथे कुठेतरी दबावमध्ये टाकण्यासाठी येथे फलंदाजांना चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज पाहायला मिळतो. परंतु आता हा बॉल मात्र वाईट बॉल असणार आहे. एक्स्ट्रा रन्स मिळून जाईल. समीर सावंतनं दाखवलंय की दापोलीचा डेव्हिड वॉर्नर का मला म्हटलं जातं. आणि या खेळाडूकडे ते अगदी क्षमता तर चांगलीच आहे, पोटेन्शियल देखील आहे, विद्वत्ता आणि गुणवत्ता देखील ठासून भरून असणारा. फुल टॉस वरती आक्रमण केलंय. चेंडू हवेमध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षक ज्या वेळेला चेंडूपर्यंत पोहोचणार आहे त्याच्या अगोदर अतिशय वेगानं मात्र 2 रन्स कंप्लीट केले जातील. पांडू देखील हातामध्ये ब्रह्मास्त्र घेऊन उभा आहे, परंतु मोठे स्ट्रोक खेळताना अजून देखील त्याला पाहिले नाही. शॉर्ट ऑफ लेंथ पुन्हा एकदा या गतीला कुठेतरी बीट होताना पांडूला पाहिलं आहे. पण पांडूने देखील मागच्या मॅचेस आपण पाहिले असत एक चांगली बॅटिंग देखील, चांगला परफॉर्मन्स, इन फॉर्म फलंदाज देखील राहिला आहे. तो बॅटच्या आतल्या बाजूची कडा या ठिकाणी थोडंसं सुदैवी देखील ठरलाय फलंदाज. कारण बॅटची ज्या वेळेला कडा घेतली गेली त्याच्यानंतर मात्र काय घडलं तिथे थोडंसं स्टंपच्या वरून चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला. एक मित्र म्हणेन की या ठिकाणी थोडंसं जीवनदान देखील मिळताना आपण त्यांना पाहिलं. समीर सावंत जो आक्रमक झाला होता, तब्बल 210च्या स्ट्राईक रेटनं त्यांनी 21 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती त्याच्या वैयक्तिक ठोकल्या आहेत. टोटली रन्स 28 झालेत, 28 झालेत. 28 मध्ये 21 रन्स मात्र समीर सावंतचे आहेत. ओ यावेळेला चांगला लॉफ्टेड आहे. याही वेळेला चेंडू सीमा रेषा पार येतोय. दापोली मान्सून प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार.
पुढचा बॉल असेल आता या ठिकाणी मनोज मोहितेला देखील बघा थोडंसं बक्षीस दिलं जात नाहीये. पुन्हा हवेमध्ये बॉल आहे आणि आता कीपर देखील चेंडूच्या मागे जात असताना परंतु अंततः कॅच पकडली आणि समीर सावंत जे वादळ घोंगावत होतं ना मैदानाच्या आतमध्ये, त्या वादळाला आता मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम मनोज मोहितेनं केलंय. मागचा सिक्सर होता परंतु त्याच्यानंतरला आपसेर तो हमबी सव्वा सेर आणि सरळ एक चांगली पारी खेळत असताना समीर सावंत बाहेर जाईल. विकेट नंबर 1. आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 3चा खेळ देखील संपलेला आहे. लॉस ऑफ 1 विकेट 34 रन्स. आणि आता एक आपण पाहायला गेलं तर एक नवीन उगवता तारा गोलंदाजी मार्कवरती आयुष कोथरकर गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. आपण एक मागची स्पर्धा पाहिली नुकत्याच, त्या स्पर्धेमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी. यस, मागच्या मॅच मध्ये पांडू बनाम हे बॅटल खूप मोठं होतं आणि पहिलाच बॉल पुन्हा एकदा यावेळेला चांगला जड मध्ये टाकलाय परंतु अंपायरचा इशारा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स मात्र आता मिळून जाईल. आयुष कोथरकर आणि ज्यावेळेला पांडुरंग आपण या दोघांना खेळताना पाहिलं होतं त्यावेळेला जबरदस्त गोलंदाजी केली होती आयुषनं पांडूच्या विरोधामध्ये. सो आता मात्र कशा प्रकारची गोलंदाजी असू शकेल हे देखील दृश्य आपल्याला काही वेळातच इन ॲक्शनमध्ये दिसतील. हे दोन्ही खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवरती असणारा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी फलंदाज पांडूला करताना दिसणार आहे. ऑप्शनचा खूप बाहेर बॉल आहे. अंपायरचा पुन्हा एकदा इशारा वाईट बॉलचा असेल कारण पांडूकडे ती क्षमता, तो प्रचंड अनुभव, तो एक्सपिरियन्स घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये असू शकेल. तर दुसऱ्या बाजूला एक नवीन उगवता तारा आहे ज्याच्याकडे अनुभव मात्र खूप कमी आहे आणि अनुभव मात्र कमी आहे परंतु खेळण्याची जिद्द, जी क्षमता, जी चिकाटी आहे ती आयुषकडे 100% आहे. आणि त्याचबरोबर संतोष एजन्सी ज्या वेळेला ऑप्शनमध्ये या खेळाडूला पीक केलं गेलं सो एक चांगलं आपल्याला विचार पाहायला मिळाले होते संतोष एजन्सी या टीमचे. एक नवीन खेळाडूला एक मोठी संधी देखील, एक मोठा प्लॅटफॉर्म देखील त्या संघानं दिलाय परंतु बॅक टू बॅक तिसरा हा वाईट बॉल आपण बघतोय. मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला खेळत असताना थोडासा प्रेशर देखील संपूर्ण टीमचा असतो आणि त्याच्यानंतरला फलंदाज ज्याच्याकडे एक मोठं नाव राहिलंय पांडू, त्या पांडूचा देखील थोडा प्रेशर आता मात्र गोलंदाजावरती जाणवतोय कारण एक आक्रमक विध्वंसक फलंदाज तो देखील आहे, विस्फोटक फलंदाज आहे. पुढचा बॉल टाकला जाईल. फुल टॉस बॉल आहे आणि इथे यावेळेला प्रॉपर फटका नाही आहे, फटका फसलाय त्या ठिकाणी. एक रन्स मात्र कंप्लीट केला गेलाय. प्रयत्न दुसऱ्या धावेचा असू शकेल. जोपर्यंत थ्रो केला जाईल अतिशय वेगाने या बॉलवरती 2 रन्स मात्र कंप्लीट होत आहेत. अगदी चांगलं जडमध्ये टाकला, स्ट्रेट ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक असू शकणार आहे तिथे. स्वतः कॅप्टन अक्षय निवाते मात्र चेंडूच्या मागे आलेत. या बॉलला चांगलं या ठिकाणी अगदी फील्ड केलं. क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. म्हणजे सुरुवातीचे ज्यावेळेला 3 बॉल टाकले ते वाईड होते आणि त्याच्यानंतर जे बॉल टाकलेत ना अगदी काबिलियत तारीफ, फलंदाजाला अक्षरशः थांबवलंय.
मनोज मोहिते देखील थोडीशी चर्चा करतायत आयुषकडे, कारण का नाही, कारण जो समोरचा जो गोलंदाज आहे त्याच्याकडे अगदी चांगला टप्पा तर आहे, परंतु योग्य टप्पा टाकणं अजून देखील गरजेचं आहे. बंड्या शिर्के नवीन फलंदाज झाले, त्यांनी एकही बॉलला फेस केलं नाहीये, कारण मागच्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती समीर सावंत बाद झाला होता. हे षटक क्रमांक 14 आता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आता बंड्या शिर्के पहिला चेंडू खेळताना दिसू शकेल. चांगला बॉल आहे, फुलटॉसर होता, भन्नाट वेगाने चेंडूला टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. हे षटक देखील अगदी जर पाहायला गेलं तर सुरेख गोलंदाजी आहे आतापर्यंत संतोष एजन्सी या टीमच्या माध्यमातून पाहिली आहे. फक्त दुसरं षटक थोडंसं महागडं ठरलं, त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये मनोज मोहितेचा जबरदस्त कमबॅक आला, त्याच्यामध्ये एक सिक्सर तर बसवलं, परंतु समीर सावंत सारखी एक मोठी विकेट. आणि आता चौथ्या षटकामध्ये आयुष कोथरकर याच्यावरती विश्वास दाखवला, त्याला गोलंदाजीसाठी पाचारण केलं, त्याने देखील या 3 बॉलमध्ये कमालची गोलंदाजी केली आहे. इथे हेलिकॉप्टर घुमवले आणि सरळ मात्र हे हेलिकॉप्टर या अगदी मैदानाच्या बाहेर लँड होत आहे. येतोय मान्सून, दापोली मान्सून प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. पुढचा बॉल असेल, आता यावेळेला चांगला ड्राईव्ह केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक असू शकणार आहे, परंतु त्याला अडवू शकत नाहीत. यावेळेला सिक्सर नंतर ब्रँडेड सर्व्ह पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर या टीमचं अर्धशतक म्हणजे 51 रन्स स्कोरबोर्डवरती लागलेत. अजून एक षटक येणं बाकी असेल, चौथं षटक मात्र चालू आहे. मनोज मोहिते यांची 2 षटकं मात्र संपलीत. शेवटचा बॉल या षटकामधील आपण बघतोय तर आयुष पुन्हा तयार असेल पांडूच्या विरोधामध्ये. आणि यावेळेला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई सफर, दापोली मान्सून प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. आणि षटक क्रमांक 4चा खेळ देखील संपला. लॉस ऑफ 1 विकेट, 57 रन्स. आता स्वतः कॅप्टन आहेत अक्षय निवत यांच्यावरती प्रहार केलाय आणि या प्रहार मात्र सरळ 6 रन सुद्धा देऊन जातील. बंड्या शिर्केनं मात्र आक्रमण केलंय, षटकार आलाय.
बंड्या पुन्हा तयार झालाय शेवटच्या षटकामध्ये आता आक्रमण करताना दिसेल. पुन्हा फुलटॉस बॉल आहे आणि हा चेंडू मागच्या पेक्षा खूप लांब गेलाय आणि सरळ 6 रन्स मिळतील. षटकार. बंड्या शिर्के आता फायर होताना दिसतोय का बॅटिंग बॅक टू बॅक अक्षयवरती त्याने आता आक्रमण करायला सुरुवात केली आणि धावांचा वेग आणि ओघ मात्र वाढत चाललाय. जिथे 70 वरती एकच खेळाडू बाद झालाय. बॅक टू बॅक 2 सिक्सेस पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आहे आता. यावेळेला कमी गतीचा बॉल टाकताना आपण त्यांना पाहिलं परंतु अंपायरचा इशारा वाईट बॉल असेल. सुरुवात या षटकानं वाईट न केली त्याच्यानंतर 2 बॅक टू बॅक सिक्सेस आले. परत हा पुढचा बॉल वाईट बॉल टाकला जिथे आता स्कोर कार्ड 71 या धावांवरती जाऊन पोहोचलंय. ऑनलाईन रसिक मायबापांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. पुढचा बॉल ज्यावेळेला टाकला काही जाईल पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट बॉलचा तेवढा चांगला असं संपर्क नाही. परंतु या चेंडूवरती 2 रन्स मात्र 100% मिळून जातील. पुन्हा यावेळेला एक क्लासिकल स्ट्रोक आहे. फ्लॅट सिक्सर. वा कमालची बॅटिंग. बंड्या आता आक्रमक त्याने रूप धारण केले आणि त्याला थांबवणं आता शक्य नाहीये हे सांगतोय. त्याची बॅटच्या माध्यमातून आता तो बोलतोय. क्लासिकल बॅटिंग. 79 रन्स 79 धावा स्कोरबोर्ड वरती आता लागलेत. या शेवटच्या ओव्हर मधील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 79 स्कोर स्कोरबोर्ड वरती आता लागलाय आणि गोलंदाजावरती कुठेतरी तुटून पडतायत. ते आक्रमण करतायत असं नाहीये. हे जे सेशन आपण पाहिलं ना सुरुवातीचं जे षटक पाहिलं त्याच्यामध्ये कमालची बॉलिंग. पुन्हा आता लोअर फुल टॉस क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या परिसरामध्ये त्याच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. दापोली मान्सून प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. आणि नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर कुठेतरी गोलंदाजांची ही अग्नी परीक्षा दिसते. मान्सून क्रिकेटमध्ये जर पाऊस आला ना तर खूप मजा येईल. अजून थोडंसं वरुणराजा थांबलाय. बॅटिंग करत असताना गोलंदाज जे आहेत ते कुठेतरी चिंताग्रस्त दिसत आहेत. समोरच्या फलंदाजांना थांबवायचं तर थांबवायचं कसं हे प्रश्नाचं चिन्ह त्यांच्या समोर आहे. पुन्हा एकदा यावेळेला मोठा फटका परंतु प्रॉपर नाही आहे टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत परंतु यावेळेला रन्स मात्र मिळून जाणार आहेत आणि षटक क्रमांक या ठिकाणी 5चा देखील खेळ संपला. स्कोर कार्ड 87 रन्स 87 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 88 धावांची आवश्यकता संतोष एजन्सी या टीमला असेल. काय शेटची गाडी आहे का सुमितची?
तसं एक कॅमेरा आपण ऍडजस्ट करू इथनं. एका वाजता तो आपण शिफ्ट करू ना. काय मजाच नाही वाटत हो. नाही मजा येत नाही. अँगलच नाही भेटणार तर पुढे ह्याच्यावर थोडं चालत तरी असेल. ह्याच्यात बॉल पकडतो अँगल तसं. कारण कसा असतो माहिती आहे बॅट्समन शॉट कसा खेळतो सामने दिसतो बॉल पकडायला सामने उठतो लोक मग कुठं खेळतो कुठं जातो बघतो बोलतो मी कुठं घेतो त्या साईड चालेल बोललो मी नाही नाही मी काय नाही बोललो मला बोललो मी बोललो गोल पोस्ट आहे ना तिथे घे बरोबर ना एक साईडला Love you. काय माहिती बाकी खालो काढून वेळ आहे गो अरे इथेच आहे कुठे आहे दापोली सोडून ते पहिलीच मॅच चालू आहे तुला नाव टाकून इथे टाकतो तो मुद्दा गेलाय तो अमय पवार हे वनडे अमय पवार ना नंबर आहे का तुझा किरण असेल आगे 91 68 94
हॅलो चेक. चला पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. एक महत्त्वाची विकेट गेली ज्याच्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 21 रन्स खर्च केलेले आहेत. आता समीकरण असं जाऊन थांबलेलं आहे. 24 बॉलमध्ये आता तुम्हाला 67 धावा बनवायच्या आहेत. अजिंक्य फुसाळकर काय बॅटिंग, लाजवाब बॅटिंग. 3 बॉल आणि 13 रन्स, एक क्लासिकल पारी पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर अमेय पवार देखील असतील ज्यांनी 2 चेंडूंना फेस केले. 7 रन्सवरती ते देखील खेळत आहेत. षटक क्रमांक दुसरा आता कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पाचारण केले जाते? मनोज पवार यांना आता गोलंदाजीसाठी पाचारण केले जाते. हे देखील एक प्रचंड अनुभवी गोलंदाज आहेत आणि ते आता गोलंदाजी मार्कवरती आलेत. राइट हम ओवर द विकेट. यावेळेला रडार मध्ये होताना आव देखता ना ताव देखता सीधा इस गेंद को सी मारेगा पार फेकता आणि येतोय दाफुली मान्सून प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. आता हे अजिंक्यने देखील दाखवले ज्यावेळेला प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजानं ज्या त्याच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलं होतं ना, आता तो मात्र सांगतोय की येस मी देखील थांबणारा खेळाडू नाहीये. चांगल्या लयमध्ये दिसलाय. सुरुवातीपासून मात्र आपण पाहायला गेलं तर आक्रमण करतोय. मनोज पवार असतील त्यांच्या गोलंदाजीवरती पहिल्याच बॉलवरती सिक्सर ठोकत असताना आणि यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू समीर सावंत चेंडूच्या मागे आलाय परंतु नो मॅन्स लँडला चेंडू जाऊन ट्रॅव्हल झाला. या पुढची मॅच आपण पाहायला गेली तर फाटक डेव्हलपर्स आणि आरव्ही एंटरप्राइजेस या 2 संघांमध्ये मॅच खेळली जाईल. सो बोथ कॅप्टन रिक्वेस्ट आहे आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स कडे या. आपण लगेच टॉस करतोय. फाटक डेव्हलपर्स आणि त्याचबरोबर आरव्ही एंटरप्राइजेस. हे बॅटल मात्र खूप आपल्याला पाहायला मिळू शकेल. त्याचबरोबर बाबा पवार यांचं देखील आगमन आणि इथे हवाई यात्रेवरती चेंडूला पाठवलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहेत पांडू चेंडूच्या खाली आलेत. इथे कोणती मोठी चूक नाही आहे. इथे कॅच पकडली आहे आणि मोठ्या माशाला सरळ जाळ्यामध्ये पकडत असताना अमेय पवारला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. वाह काय गोलंदाजी आहे मनोज पवार यांच्या माध्यमातून. याच्या पुढची मॅच फाटक डेव्हलपर्स आणि आरव्ही एंटरप्राइजेस. लगेचच बॉल आपण वाईट बॉल बघितला. मनोज मोहिते आलेत. एक चांगले ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतात. शॉट ऑफ इथे आपल्याला लॉफ्टेड स्ट्रोक आहे. ऑन ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या रिझर्व्हमध्ये तैनात असू शकेल. 1च रन्स मिळणार आहे आणि स्कोर बोर्ड आता मात्र 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. जर पाहायला गेलं तर एक चांगल्या रन रेटनं मात्र या ठिकाणी बॅटिंग केली. पहिल्या ओव्हरमध्ये 21 रन्स आले होते. त्याच्यानंतर पुढच्या या मनोज पवार यांच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत जर चर्चा करायला गेलं तर तब्बल 9 रन्स आलेले आहेत 4 बॉलमध्ये. त्याच्यामध्ये एक विकेट देखील आहे जी महत्त्वपूर्ण अमेय पवार यांची होती. ओव्हर द विकेट पुढचा बॉल आहे. इथे भिरकावून लावलं या बॉलला देखील. क्षेत्ररक्षक असू शकतील परंतु ज्यावेळेला चेंडूला पकडतील थोडंसं फंबल करताना दिसत आहेत.
आता शेवटचा बॉल आहे या षटक क्रमांक 2 मधील शेवटचा चेंडू असेल. 31 रन्स तर झालेले आहेत. मनोजचा बल्ला मात्र थोडा खामोश राहिलाय. मोठा स्ट्रोक येईल का, परंतु आता खामोश नाहीये. इथे सरळ गोलंदाजाचा खरफोस समाचार. सरळ चेंडू सीमा रेषा पार येतोय. दापोली मान्सून ब्रँडेड षटकार आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 2 चा खेळ देखील संपलेला आहे. लॉस ऑफ 2 विकेट 37 रन्स आफ्टर 2 ओव्हर्स गॉन. या पुढची मॅच असेल फाटक डेव्हलपर्स आणि आरवी एंटरप्राइजेस. फाटक डेव्हलपर्स आणि आरवी एंटरप्राइजेसचे दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स कडे यायचंय लगेचच. या पुढची आपली मॅच कवली जाईल. दोन्ही टीमचे जे कॅप्टन असतील फाटक डेव्हलपर्स आणि आरवी एंटरप्राइजेस, आपण टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स कडे या. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. या तिसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवरती अमान ऐनरकर. अठरा बॉल मध्ये 51 धावांची आवश्यकता. लगभग 17च्या सरासरीनं तुम्हाला हे रन्स करायचे आहेत. यस, वा, काही चांगला स्वीप आहे. चेंडू डीप स्क्वेअर लाईक बाउंड्रीच्या बाहेर. वा, ब्रँडेड षटकार. अजिंक्य पुसाळकर, वा, जबरदस्त बॅटिंग. क्लासिकल फटकेबाजी चालली आहे. हा एका बाजूला मात्र फलंदाज जो आहे ना तो मात्र आता तुटून पडलाय. ज्याप्रमाणे आपण बंड्या शिर्के यांची बॅटिंग पाहिली ना. फाटक डेव्हलपर्स आणि आरवी एंटरप्राइजेस दोन्ही टीमचे कॅप्टन, चला कॉमेंट्री बॉक्स कडे आपण टॉस करतोय. चांगलीच बॅटिंग आहे. अजिंक्यनं 7 बॉल मध्ये 27 रन्स वैयक्तिक केलेत. जो रन रेट आहे तो लगभग 19 पर्यंतचा आहे आणि आता रिक्वायर्ड रन रेट तो 15ची सरासरी आता प्रत्येकीतून पुढे पाहिजे. अंपायरचा इशारा, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आता मात्र डॉट बॉल येतोय. अमन ऐनरकर वरती पहिल्या बॉलवरती सिक्सर आल्यानंतरचा कमबॅक चांगला आहे. ऑफस्टंपच्या थोडं बाहेर बॉलला टाकलं होतं आणि चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाउन्स देखील मिळाला होता विकेटवरती. आणि इथे पुन्हा एकदा रडार मध्ये आलाय चेंडू. याही वेळेला सीमा रेषा पार येतोय. दापोली मान्सून प्रीमियर लीग एक क्लासिकल स्ट्रोक षटकार. चांगलीच बॅटिंग आहे. अजिंक्य पुसाळकर नावाच्या वादाला शांत करणं आता तेवढं शक्य नाहीये. अमानवरती देखील ते प्रहार करतायत. कोणत्याही बॉलरला मात्र त्याने बक्षलं नाहीये. प्रत्येक गोलंदाजावरती त्याने आक्रमण केलंय. आता ऑफ स्टंपच्या थोडं पुन्हा एकदा बाहेरून घसटण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क तिथे पाहायला मिळत नाहीये. आता अमननं काय केलं जर टाइम लाईन बघितली ना या ओव्हरची तर पहिला सिक्सर आला, त्याच्यानंतर बिंदी बॉल, त्याच्यानंतर परत सिक्सर आणि त्याच्यानंतर परत एक बिंदी. म्हणजे अशा प्रकारचं या ठिकाणी आपण टाइम लाईन पाहिलं. पहिल्या 4 चेंडूंमध्ये
15 बॉलमध्ये आता 39 रन्स पाहिजेत. पहिलीच मॅच अगदी चुरशीची पाहायला मिळाली आहे. पहिल्याच सामन्यामध्ये एक चांगलं रन चेस बघायला मिळू शकतं का? आणि यावेळेला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा चांगला एक लॉफ्टेड स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. हे तफसीब जाकी है पिक्चर पूरा का पूरा बाकी आहे. 6 रन आपण टॉस करतोय. त्या ठिकाणी फाटक डेव्हलपर्स आणि आरबी एंटरप्राइजेसचे कॅप्टन असतील. आता संघाचा स्कोर बोर्ड मात्र आता पुढे सरकेल. आता कमी गतीचा बॉल टाकलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली बसलाय. षटक क्रमांक या ठिकाणी 3चा खेळ होतोय समाप्त. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 2 विकेट्स 56 रन्स. आरबी एंटरप्राइजेस आणि फाटक डेव्हलपर्स या ठिकाणी आपण त्यांचं देखील टॉस करतोय. सर येणाऱ्या 12 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता. 16च्या सरासरीनं रन्स तुम्हाला मात्र काढायचे आहेत. चला नो टीम मीटिंग आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घेऊयात. जास्त वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घ्या. टीम मीटिंग जास्त होऊ देऊ नका. आजच्या दिवसामध्ये खूप साऱ्या मॅचेस आपल्याला देखील खेळवायच्या आहेत. फाटक डेव्हलपर्स आणि आरबी एंटरप्राइजेस यांचा देखील या ठिकाणी आपण टॉस करतोय. सचिन सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. आरबी एंटरप्राइजेस या टीमने टॉस जिंकलाय. बारा बॉलमध्ये आणि 32 धावांची आवश्यकता. मनोज पवार विरुद्ध मनोज मोहिते हे बॅटल अगदी पाण्यासारखं राहू शकेल. राईट हॅम ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना मनोजच्या विरुद्धमध्ये मनोज आणि पहिल्याच बॉलवरती खूपच लांब आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 रन षटकार. इथे मनोज पवार यांच्यावरती आक्रमण करताना आता दोन्ही बाजूने पिटाई होतीये. एका बाजूला 12 बॉलमध्ये 39 रन्स करणारा अजिंक्य पुसाळकर नॉन स्ट्राईकला, तर आता स्ट्राईकला 3 बॉलमध्ये 13 रन्स करणारा मनोज मोहिते असते स्ट्राईक मार्क वरती. शॉर्ट ऑफ लेन्सचा बॉल आहे, कमी गतीचा बॉल आहे, आखुडे टप्प्याचा चेंडू होता. समीर सावंत भन्नाट वेगानं मात्र तिथे धावलाय. बघता बघता 2 रन्स देखील कंप्लीट केले जातील आणि स्कोर बोर्ड आता थोडंसं पुढे सरकेल. येणाऱ्या 10 बॉलमध्ये आता तुम्हाला 24 धावांची आवश्यकता आहे. 10 मध्ये 24 रन्स पाहिजेत. सामना अजून संपलेला नाहीये दोन्ही संघांसाठी. मॅच ऑन आहे. पांडू थोडीशी चर्चा मनोज यांच्या सोबत देखील करतायत. समीर सावंत थोडे डीप मध्ये यष्टीरक्षण करत होते, आता मात्र मागच्या बॉल पासून ते आता क्लोज पद्धतीने कीपिंग करताना दिसत आहेत. कारण कमी गतीचे बॉल टाकणे स्पेशालिटी राहिले मनोज पवार यांची देखील. आणि चेंडूवरती आक्रमण करत असताना फटका फसलाय. कॅचेस विन द मॅचेस, परंतु नो मॅन्स लँडला चेंडू जाऊन ट्रॅव्हल झाला आणि त्याच्यानंतरला प्रसाद शिर्के चेंडूच्या मागे मात्र येताना दिसलेत. एक सिंगल असेल. एक सेट फलंदाज आहे. याच्या खेळाडूला आहे ना आतापर्यंत चेंडू फुटबॉल सारखा दिसलाय आणि त्याच्यानंतर या फलंदाज अजिंक्य पुसाळकरनं मात्र गोलंदाजांवरती आक्रमण केले. आपण षटकारांचा बहुसार करताना त्या फलंदाज अजिंक्य पुसाळकर याला देखील पाहिले.
आता कमी गतीचा बॉल नाहीये तर थोडासा या ठिकाणी बघा गुड ऑफ लाईनला बॉल टाकला, पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला आणि ते विंदी बॉल आहे. 8 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून संपलेला नाहीये. त्या संकटामध्ये नक्की स्वतःला सांगा शर्यत संपली नाही, कारण तुम्ही स्वतः जिंकलेले नाहीत. इथे डाऊन द ग्राउंड, ओ माय गुडनेस, सी द चेरन, क्लासिकल फटका आहे. काय बॅटिंग चालली आहे, कमालची बॅटिंग पाहायला मिळते. सात बॉल आणि 17 रनची आवश्यकता इथून पुढे. 88 धावांचा पाठलाग करताना आपण संतोष एजन्सीचा संघ बघतोय. इथे सक्सेसफुली रन चेस पाहायला मिळू शकतं का? 17 पाहिजे 7 मध्ये. पुन्हा एकदा लॉफ्टेड, यस, या संपूर्ण स्पर्धेतली पहिला अर्धशतकीय खेळी अजिंक्य पुसाळकर यांच्या माध्यमातून 15 बॉल मध्ये 51 रन्स ठोकलेत. अजिंक्य नक्कीच आपली बॅट वरती करायची. अर्धशतक कंप्लीट झाले. या पहिल्याच मॅच मध्ये एक चांगली ऐतिहासिक पारी पाहायला मिळते. 15 बॉल मध्ये 51 रन्स करणारा फलंदाज पाहायला मिळते अजिंक्य पुसाळकर. व्हॉट अ बॅटिंग. जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. मायादादा शिंदे यांचं देखील आगमन झालेलं आहे. मायादादा, तुमचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत. 6 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. समीकरण होतं 8 बॉल मध्ये तब्बल 23 धावांचं राहिलं होतं आणि त्याच्यानंतरचे ते मॅक्झिमम पाहायला मिळाले. अगदी चर्चा करण्यासारखी आहेत. 6 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. सहा बॉल 11 धावांची आवश्यकता. समीर सावंतकडे सरळ कॅप्टन्स गेलेत गोलंदाजीसाठी. 6 मध्ये 11 पाहिजेत. त्या धावा इथे डिफेन्स केल्या जातील काही देखील पाहावं लागेल. मनोज मोहिते आता असतील. जलद गतीचं अर्धशतक ठोकणारे या संपूर्ण स्पर्धेतला पहिला फलंदाज आता या पहिल्याच मॅच मध्ये देखील दिसलाय. 15 बॉल मध्ये 51 धावांची एक आक्रमक अशी खेळी सादर करणारा फलंदाज अजिंक्य पुसाळकर यांना पाहिलं. सामना हातातून निसटत होता, परंतु निसटत असताना देखील त्यांनी मात्र इथे संघर्ष दाखवला. 6 बॉल 11ची आवश्यकता. राऊंड द विकेट, शॉट ऑफ लेंथ मनोज मोहिते. इथे मात्र विकेटचं पत्र होणार का? येस, ऍब्सोल्युटली. समीर सावंत चूक करत नाहीये. स्वतःच्या गोलंदाजीवरती कमालची गोलंदाजी. कॉट अँड बोल्ड. मनोज मोहिते बाहेर चाललेत. सामना संपलेला नाहीये. 5 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आणि ऐन मोमेंटला वरुण राजाचं आगमन देखील झालंय. कदाचित हा जो वरुण राजा आहे गोलंदाजी करणार. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आकाश सकपाळ यांच्या माध्यमातून समीरने जर सामना जिंकून दिला तर त्यांना तब्बल आणि तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 5 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे. या 5 बॉल मध्ये 11 डिफेन्स केले जात आहेत का? नवीन फलंदाज आलाय. मला असं वाटतंय की गोलंदाजी करणारा जो जयराज फायटरचा जो संघ आहे त्यांच्या मदतीला कदाचित वरुण राजा आता धावून आलाय असं वाटतंय. हे दृश्य दिसतंय. कारण आता बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाला इथून मात्र रन्स काढण्यासाठी खूप प्रचंड मेहनत तर घ्यावी लागेल. कारण 5 मध्ये 11 रन्स आहेत. चेंडू पडल्यानंतर भन्नाट आता वेगानं जाऊ शकतो. स्किट होण्याचे चान्सेस देखील आहेत. थोडेसे पांडू देखील चर्चा करतायत. आय थिंक समीर सावंत यांच्याकडे देखील आणि करावीच लागेल. भाई लोग आप चर्चा करेंगे ना तो शायद आप चर्चे में रहने वाले हो. आपको चर्चा करनी पड़ेगी यहाँ पर. 5 गेंदों और कुल मिलाकर 11 रनों की जरूरत.
जहाँ तक चर्चा की जाए, अच्छी फील्ड प्लेसमेंट हमें देखने को मिली है। 5 गेंदों और 11 रनों की जरूरत क्या यहाँ से बना सकते हैं नए बल्लेबाज मार्ग पर। आदिल नए बल्लेबाज हमें देखने को मिले हैं। 5 गेंदें कुल मिलाकर 11 रनों की जरूरत। 5 बॉलमध्ये 11 धावा अजून देखील इथून पुढे पाहिजेत। आदिलला आता पाठवलं बॅटिंगला। एक उंचखुरा बांध्याचा हा देखील खेळाडू आहे। 5 बॉल 11 धावांची आवश्यकता। समीर सावंतच्या विरोधामध्ये आदिल आहे। कमी गतीचा बॉल पण तो शॉर्ट ऑफ प्लेन टाकलाय आणि तिथे सरळ चेंडू मात्र दन करत सीमारेषेच्या बाहेर आणि इथे मात्र रन्स मिळून जातील तब्बल 5 रन्स। आता इथे बघा फलंदाजाला मशागत देखील करावी लागली नाहीये। मोफतचे बोनस रन्स मिळालेले आहेत आणि कोणत्या सिच्युएशनला सामना दोन्ही टीमसाठी ऑन आहे। या सिच्युएशनला जर का बॅटिंग करणाऱ्या टीमला रन्स अशा प्रकारचे मिळत असतील तर काय या ठिकाणी आनंदाचं वातावरण बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खेमेमध्ये दिसू शकणार आहे। यात अजिबात शंका नाहीये। कारण पहिल्या बॉलवरती मनोज मोहितेला बाद केलं। वरुण राजा देखील गरजला होता। असं वाटलं होतं की गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी तो एक देवदूत बनून आलाय, परंतु तसं नाही। आता इथं कुठेतरी एक्स्ट्राचे रन्स तुम्हाला महागात पडू शकतील। एका सिक्सरची आवश्यकता। यावेळेला चांगला स्ट्रोक आहे। क्षेत्ररक्षक असू शकेल। हवेमध्ये बॉल आहे प्रसाद शिर्के आणि इथे कॅच मात्र पकडलेली आहे। अंपायरचा इशारा नो बॉल आहे। आणि आता या ठिकाणी समीकरणामधील खूप सारा बदल आपल्याला पाहायला मिळतोय। 5 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता। 88 धावा अगदी सक्सेसफुली रन चेस करताना आपण संतोष एजन्सीच्या टीमला बघतोय। याच्या पुढची मॅच असेल आरवी एंटरप्राइजेस विरुद्ध फाटक डेव्हलपर्स। एक मोठा सामना काही वेळातच या मॅच नंतरला पाहायला मिळेल। रसिक प्रेक्षको कुठे जाऊ नका, आज नक्कीच पुढच्या मॅच आपण बघत राहायचंय। इथे देखील एक्स्ट्राचे रन्स देखील आपण बघतोय। आता जिंकण्यासाठी मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे केवळ आणि केवळ एका धावेची आवश्यकता। पाच बॉल आणि त्याचबरोबर एका धावेची आवश्यकता। अजिंक्य पुसाळकर तयार आणि सामना मात्र इथे या ठिकाणी संपलेला आहे। संतोष एजन्सी या टीमनं मात्र सामना जिंकलाय, ज्याच्यामध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं होतं। अजिंक्य पुसाळकर यांचं जलद गतीचं अर्धशतक पाहायला मिळालं। कमालचे एफर्ट्स वाले या ठिकाणी कामगिरी देखील केली आणि संतोष एजन्सी या टीमनं एक तब्बल 7 विकेट्सनं हा सामना जिंकलाय। सो आपण जाऊयात त्या ठिकाणी मॅच समरीकडे जाऊयात। त्याच्यामध्ये जयराज फायटर्स या टीमची थोडीशी चर्चा। 7 बॉलमध्ये 29 नॉट आउट होते बंड्या शिर्के। त्याच्यानंतरला समीर सावंत 12 बॉलमध्ये 27 बनवले। पांडूनं 11 बॉलमध्ये 24 धावांची नाबाद पारी खेळली। ज्याच्यामध्ये आपण जाऊयात मनोज मोहिते यांचे एफर्ट्स काय होते। दोन षटकं टाकले, ज्याच्यामध्ये 16 रन्स केले, 1 विकेट घेतली। आयुष यांना आपण देखील पाहिलं। त्याचबरोबर आयुष यांनी देखील 1 षटक टाकलं, ज्याच्यामध्ये त्यांनी 23 रन्स खर्च केले। अक्षय निवातीने एका षटकामध्ये 30 रन्स खर्च केले आणि अजिंक्यने देखील 1 षटक टाकलं, ज्याच्यामध्ये 18 रन्स खर्च करताना आपण त्यांना पाहिलं। त्याच्यानंतर अजिंक्य पुसाळकर यांनी तब्बल 15 बॉल खेळले, 51 धावांचं एक नाबाद पारी देखील खेळताना ते दिसले। मनोज मोहितेने 6 बॉलमध्ये 16 रन्स बनवले। अमेय पवार 3 बॉल फेस केले, 7 रन्स आणि आदिलनं 1 बॉलला फेस केलं, ज्याच्यामध्ये त्यांनी 2 रन्स। समीरनं ज्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर त्याच्यानंतरला आपण बंड्या शिर्के आणि 1 ओव्हर टाकले, 21 रन्स 1 विकेट। समीर सावंतनं यांनी या ठिकाणी शेवटचं षटक टाकताना त्यांना पाहिलं तेव्हा त्यांनी 11 रन्स दिले। मनोज पवार यांनी 2 षटकं 37, 1 विकेट मिळाली आणि अमन ऐनकर थोडेसे महागडे, त्याच्यामध्ये 19 रन्स त्यांनी देखील खर्च केले। संतोष एजन्सी या टीमनं 7 विकेट्सना हा सामना जिंकला आणि जे संतोष एजन्सीचे जे मालक आहेत
संतोष धाडवे म्हणजेच बाबू धाडवे सर यांच्याकडून अजिंक्यच्या ज्या अर्धशतकीची खेळी होती त्या खेळीसाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. अजिंक्य चला आपण कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं अजिंक्य आणि आपलं कॅश प्राइज ऍक्सेप्ट करायचं आहे.